तर आता आपण पाहतोय फडणवीस सरकारचा कार्यभार सुरू झालेला आहे आणि फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतलेला एक मोठी बातमी समोर येते। मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 7 आणि 8 डिसेंबरला विशेष अधिवेशनाची शक्यता वर्तवण्यात आलेली आताची सर्वात मोठी बातमी। मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि याचमुळे आता मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश उद्या देण्यात आलेले आहे। त्यामुळे लवकरच आता विशेष अधिवेशन लागेल। 7 आणि 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशनाची शक्यता वर्तवण्यात येते। 7 आणि 8 डिसेंबरला विशेष अधिवेशन लागू शकतं। मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शपथविधीनंतर लगेचच आता मुख्यमंत्री पदाचा कार्यभार देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेला आहे आणि कामाला सुरुवात केलेली आहे। याबरोबर 7 आणि 8 डिसेंबरला विशेष अधिवेशनाची शक्यता आहे आणि त्याचसाठी मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय अधिकची माहिती आहे? विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं आहे, प्रस्तावित आहे 7 डिसेंबर पासून। मात्र उद्या 6 डिसेंबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्यानिमित्त एक स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली। मात्र विधिमंडळाचे सर्व कर्मचारी आहेत, मंत्रालयातील जे कर्मचारी आहेत त्यांना उद्या कामावर हजर राहण्याचे सूचना आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। प्रस्तावित जे अधिवेशन असणार आहे विशेष अधिवेशन 7 तारीखपासून, त्यासाठीची तयारी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना उद्या कामावर बोलवण्यात आलेलं आहे आणि याबाबतचा आदेश आहे तो आता काढण्यात आलेला आहे। जी, धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे 7 आणि 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशनाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। फडणवीस सरकारने लगेचच कामाला सुरुवात केलेली आहे। मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत।